भुई भुई ठाव दे या कादंबरीचा मागच्या तासात आपण जो भाग पाहिला तो म्हणजे अण्णांचा बत्ताशा नावाचा एक बैल मरतो. बैल मिळाल्यामुळे आता तोंडावर पेरणी आलेली आहे. मग आता दुसरा बैल घ्यायला पैसा नाही. काय करायचं म्हणून दामू अण्णा दिगूला, सीताराम अशा 4-2 जणांना, शेतकऱ्यांना, जिथे एक एक बैल आहेत ज्यांच्याकडे, ज्यांचा कोणासोबत तरी पैरा आहे, अशांना तो विचारून पाहतो की सावड माझ्यासोबत करता का, पैरा माझ्यासोबत करता का. परंतु ते प्रत्येक जण कुठेतरी गुंतले असल्यामुळे साहजिकच आहे की दामूला त्या प्रत्येकाने होकार कोणी देऊ शकत नाही. शेवटी दामू अत्यंत वाईट अशा अवस्थेत असतो, प्रचंड समस्येमध्ये ग्रस्त असतो. अनेक प्रश्न त्याला भंडावून सोडतात आणि खूप दारिद्र्यानं माणूस अडचणीत येतो. तसा दामू अण्णा याला आणि मग तो शेवटी विचार करतो की आता आपण जमीन विकायची, थोडीशी जमीन विकायची, बैल घ्यायचे. पण ज्याच्यासाठी लोकांना नावं ठेवली, बापांना आपले एकटं सांभाळून ठेवलं, तेच आता पुन्हा विकायचे आपल्यावर पाळी येत असेल तर किती वाईट आहे. ज्याच्यासाठी लोकांना आपण बोललो, रामला बोललो, आपल्या भावाला बोललो, जमीन विकू दिली नाही तरी त्यानं विकली, वाईट वाटलं. आता तेच माझ्यावर आलं. हे असं सगळं म्हणून चिंता करत बसलेले अण्णा यांना पुढची गोष्ट अशी कळते की एवढंच नाही समस्या, तर साहेबू नावाचा त्यांचा जो मुलगा आहे तो दारूचा व्यसनी बनलेला आहे. ही बातमी कानावर येते आणि अण्णा अधिक ह्या सगळ्या गोष्टीनं खंगत राहतात. त्यांचं वजन घटायला लागतं. आणि याच्या पुढचा भाग आता आपण इथून पुढे पाहणार आहोत. आणि मग रामू हा जो त्यांचा भाऊ आहे ना लहाना, त्या रामूनं देखील अर्धा एकर जमीन जोडमिशांना दिली होती, विकली होती, नोंद केली विकून जोडमिशांच्या नावाने. आणि तिचा प्रस्ताव बिगर शेतीसाठीही त्या जोडमिशांनी पाठवला होता. ते अगोदरच त्यांनी 4 गुंठे जमीन घेतली होती रामकडून. तिचा बिगर शेतीचा प्रस्ताव पाठवल्यामुळे आज ती आधीची कैन ही मिळून ती 24 गुंठ जमीन बिगर शेतीचा टिळा लिहून गेली. बांधकामाचा परवानाही मिळाला आणि प्लॉट पडून विक्रीसाठी तयार झाली. आता पूर्वीसारखं गुंठा 2 गुंठा जागा घेऊन ते बांधकाम करण्यास बंधन आलं. कारण जागा बिगर शेती असल्याशिवाय तिथे बांधकाम परवानगी मिळणं शक्य नाही. कर्ज मिळणं, बांधकाम परवानगी मिळणं असल्या अडचणी उद्भवल्या. सामान्य मध्यम वर्गात शेती प्लॉट घेऊन तो बिगर शेती करून घेणं व त्यासाठी कागदपत्र गोळा करणं, छोट्या मोठ्यांना विकत घ्यायची असेल घरासाठी तर ते शक्य होईना गेलं. म्हणून त्या असल्या भानगडीतच पडायचे नाही, सगळं मिळत नसायचं. त्यामुळे ते 4 पैसे जास्त गेले तर बिगर शेती प्लॉट्स घेणं पसंत करायचे. म्हणजे जनयनीय केलाय, नॉन ॲग्री. मग तीच जे कोण मग काय व्हायची, बिल्डर मोठी प्लॉट घ्यायची, मोठी शेती घ्यायची विकत आणि आवाच्या सव्वा किमतीनं मग त्याची ते येणे करून आणायचे, बांधकाम परवाना घेऊन यायचे आणि मग आवाच्या सव्वा किमतीने ते एक एक प्लॉट पाडून ते लोकांना विकत असायचे. त्यामुळे जोडमिशांनी त्यातले 2-2 गुंठ्यांचे 5 प्लॉट विक्रीसाठी काढले. मग तिथं लांबे सरांनाही प्लॉट घ्यायचा होता, पुढं केव्हा तरी ते घर बांधायचं म्हणून. पण 7,000चा दर त्यांना जास्त वाटायला, म्हणून रामकडून जोडमिशांनी जमीन कशा दराने घेतली आहे हे त्यांना माहित होतं. एवढी मोठी रक्कम देऊन कोणीही हे प्लॉट घेणार नाही, या दराने ते विकलेच जाणार नाहीत असे लांबे सरांना वाटत होतं. शिवाय आपण जास्त गरजवंत नाही असं दाखवल्याने जोडमिशे दर कमी करतात की काय याची वाट हे लांबे सर पाहत होते. पण होत गेलं उलटच. दर कमी होणं तर सोडा, वाढतच चालले. कारण पहिला प्लॉट गिरायकानं फसून 7,000ने घेतला असेल अशी त्यांची समजूत होती, त्या गिरायकाची व्हायची सगळ्यांची. पण दुसऱ्या प्लॉट वेळी लगेचच जोडमिशांनी त्या पहिल्या प्लॉटला जर 7,000ला गुंठा विकलं तर दुसरी प्लॉट लगेच विकताना तो 7,500 गुंठा करायचा. तेव्हा लांबे सर मनातल्या मनात हसले. त्यांना वाटलं की 7,500 रुपये दर सांगून त्याला कोण घेणार आहे? हवाच्या सव्वा अशा दरानं कोण प्लॉट घेणारा वेडा आहे का काय? कुठे भेटणार या जोडमिशाला?
पण आठवडाभरातच तोही प्लॉट विकला गेला 7,500 रुपये गुंठ्यान. लांबे सरांच्या डोळ्यासमोर दरांची ही अविश्वसनीय वाढ होत होती. प्लॉट विकणाऱ्यांच्या धंद्याची टॅक्टच अशी होती की पहिल्या व्यवहारापेक्षा पुढचा व्यवहार चढा करायचा. एवढंच काय, झोडमिशांनी एकाच दिवशी जरी 2 प्लॉटचे व्यवहार केले असले तरी त्यांनी दोन्हीच्या दरामध्ये फरक ठेवलेला असायचा. आता लांबे सरांच्या डोळ्या देखत प्लॉट चालले होते. कुठून तरी लोक येत होते आणि पहिल्यापेक्षा जास्त दराने पैसे मोजून ते प्लॉट घेत होते. दर कमी होणं तर सोडा, पण स्थिरही राहत नव्हते, सतत वाढत होते. आता थांबू, वाट पाहू, तेवढा आपला भुर्दंड वाढणार आहे हे लांबे सरांनी ओळखलं आणि शेवटी त्यांनी 4था प्लॉट मागितला. किंमत सांगितली 8,000 रुपये गुंठा. आता मात्र लांबे सरांना पश्चाताप होऊ लागला की पहिलाच प्लॉट आपण घ्यायला पाहिजे होता. 2 गुंठ्यात 2,000 रुपये वाचले असते. 2च महिन्यात दरामध्ये एवढा फरक पडला. प्लॉट विक्रीसाठी आहेत असं नुसतं समजलं तरी लोकांच्या झुंडीच्या झुंडी कुठून यायच्या लोकेशन पाहिला. असा 6वा प्लॉट चक्क 10,000 रुपये दराने विकला आणि नंतर प्लॉट विकणे झोडमिशांनी थांबवलं. उरलेल्या जागेत ते टोले जंग 4 मजली सदनिका बांधणार होते. फ्लॅट सिस्टीम. त्या बांधकामासाठी लागणारे पैसे त्यांनी प्लॉट विक्रीतून गोळा केले. प्लॉट विकण्यापेक्षा सदनिका विकणे जास्त फायद्याचं हे झोडमिशांना माहित होतं आणि म्हणून त्यांनी आता अशा सदनिका तयार करून विकायला सुरुवात करायची ठरवलं. हा एक भाग झाला. कारण लक्षात ठेवा, या भागामध्ये काय पाहिलं की छोटे छोटे प्लॉट असे शेतकऱ्यांकडून डायरेक्ट घेणं, त्याला नॉन ॲग्री करावं लागतं, एनए करावं लागतं, त्याच्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतात. तुम्ही 2 गुंठे घेतली काय आणि 2 एकर घेतली काय, नॉन ॲग्री करायला पैसे तेवढेच लागतात. मग हे बिल्डर करत असायचे. त्याच्यामुळे सामान्य माणसाला प्लॉट जरी घ्यायचा असला तरी तो डायरेक्ट त्या शेतमालकाकडून घेता येत नसायचा. तो बिल्डराकडूनच घ्यावा लागायचा किंवा अशी शेत जमीन विकत घेतलेल्या लोकांकडूनच एनए केलेल्या. ठीक आहे. आणि म्हणून एका प्लॉटची किंमत कशी कशी वाढत राहते, कशामुळे वाढते, का वाढते, नंतर प्लॉट विक्री बंद का होते, सदनिका कशा विकायला लागतात, त्याचेच पैसे कसे तयार करतात, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला कळतील. पहा, आजच्या ह्या प्रत्येक शहराच्या जवळ येऊन ठेपलेल्या गावाच्या खेड्यांच्या शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी अशा बिल्डरांना द्याव्या लागतात. आणि आवाजचे सव्वा आपल्यापासून गेल्यानंतर भाव येतो. सोयाबीनच तुम्ही बघितलं असेल. आता शेतकऱ्याच्या जेव्हा हातात होतं सोयाबीन तेव्हा 4,500-5 हजाराच्या दरानं ते विकलं, 6-7 हजारानं विकलं. आज 10,000 सोयाबीन झालेलं आहे. आज ते काही शेतकऱ्याकडे का नाही, व्यापाऱ्यांकडे. म्हणून व्यापारीच मोठे होत राहतात, शेतकरी कंगाल होत राहतो. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा या निमित्तानं. म्हणून शेतकऱ्याला डायरेक्ट फायदा होत नाही शेत विकल्याचा सुद्धा, तो बिल्डरांनाच अधिक होतो, नाही का, किंवा अशा प्लॉटिंग एजंटांनाच अधिक होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आता त्याच्या पुढचा बघा, अण्णांची कधी नवडेवेळी प्रापंचिक आबाळ सुरू झाली संसारामध्ये. रात्री अंतरुणावर पडल्या पडल्या ते विचार करत होते. काय विचार? पोस्टातल्या शहासाहेबांच्या ओळखीने पोस्टातलेच कुलकर्णी यांच्याशी त्यांचं बोलणं झालं होतं. कुलकर्णींनी 9,000 रुपये दराने गुंठा जागा मागितली तर अण्णांनी 11,000चा दर सांगितला. आता अण्णांनी पर्याय शोधला की आता आपण काहीतरी विकलं पाहिजे आणि बैल घेतला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्यांनी कुलकर्णीला 11,000 रुपये गुंठ्यानं जमीन सांगितली, पोस्टामध्ये काम करणारे, विकायची तर. पण तो म्हणतो की तुम्ही जरा जास्तच दर सांगताय, एनए जागा असती तर हाही दर मी दिला असता, असं कुलकर्णी हिशोबाने सांगत होते. तेव्हा नाना म्हणाले, बैठकीस बसल्यावर बघू काही कमी जास्तचं. आता ते 1 गुंठा घ्यायला ते तयार होते, परंतु अण्णांनी 2 गुंठे दिले तरच त्यांना ते त्यांचं चांगलं होतं. पण अण्णांचं एक मन म्हणत होतं 1च गुंठा द्यावा, तेवढाच चांगला नाही, पण काम चालाऊ बैल येतोय ना.
एकच गुंठा जमीन विकावी तेवढा चांगला येणार नाही, परंतु काम चालव बैल घेता येईल. तर दुसरं म्हणत होतं की विकतायच तर जागा जरा 2 गुंठे द्यावेत, पुढे खत माती बी भरणं यासाठी भांडवल शिल्लक ठेवावं, म्हणजे हातात भांडवल असलं की शेताची कामं वेळच्या वेळी निगुतीनं करता येतील. नाहीतर पैसे शोधून शेतीचं बघायचं म्हटलं तर हव्या त्यावेळी पैशाची जुळणी होत नाही. पैसा तर खर्च होतोच, पण त्याचं चीज होत नाही. पावसाळा संपल्यानंतर छत्री घेतल्यासारखं होईल. अण्णा रात्रीच्या वेळेला हे विचार करतायत. गारठ्यामुळे अण्णांना झोप येत नव्हती आणि आज तर थंडी थोडी जास्तच जाणवत होती. कारण पांघरुणास न जुमानता थेट हाडाला जाऊन ती थंडी भिडत होती. जवळच असलेल्या अपार्टमेंटच्या खिडक्या बसवायचं काम सुरू होतं. रात्र झाली म्हणून ते काम काही थांबत नव्हतं. रात्रपाळीचं कामगार आता वेल्डिंग मशीनशी झट्या घेत होतं. मशीनची चिरचिर अशी सुरू होती. मधूनच खिळे ठोकल्याचे हातोडींचे आवाज येत होते. सळई कापल्याचे मशीनचे कर्कश आवाज रात्रीच्या शांततेत उखडून टाकत होते. त्यातच मगापासून तनघराच्या कोपऱ्यात मांजर ओरडत होतं. बघा आता अनेक आवाज अण्णांच्या कानावर वरचेवर आदळत होते. ते आवाज त्यांच्या झोपेला वाकुल्या दाखवत होते. त्यांनी जरा कुशी बदलली. या आडंगावर त्या आडंगावर झाली आणि उशाखाली सापडलेला कौशल्याचा हात त्यांनी थोडा बाजूला सारला. डोळे मिटून ते विचार करू लागले. तुमची जागा शेत जमीन आहे म्हणून नवने मागतोय, म्हणजे ते काल कुलकर्ण्याशी झालेलं बोलणं त्यांच्या डोक्यात घोळतंय. हेच प्लॉट बिगर शेती असते तर 11,000 सुद्धा घेतले असते असं तो म्हणाला. 20ला 2 गुंठे दिलं तर बरं होईल, हेही त्यांच्या मनात विचार घोळू लागला. कुलकर्णी साहेबांचे वाक्य त्यांना सारखं आठवत होते. आणि तितक्यात हे झोपल्या झोपल्या त्यांना कोपऱ्यात जे मांजर आहे का नाही ते मोठमोठ्यानं पुन्हा ओरडू लागलं. मांजराच्या आवाजानं गुरमळलेल्या कौसल्या वहिनीही जागा झाल्या. छिर छिर गब्बस की, हे का उगीच लागले बोंबलायला. मिटल्या पापण्यातून त्या वैतागानं बोलल्या कौशल्या वहिनी. अगोदर दिवसभर काम वडून माणसाचा जीव आंबून जातोय अनवरनं ह्याची किरकिर, असं ती बोलली. मांजर आता ओरडायचं थांबेल मग थांबेल असं त्यांना वाटत असलं तर ती काय ओरडायचं थांबलंच नाही. उलट मगापेक्षा ते आता मोठमोठ्यानं ओरडू लागलं, ठिसकारू लागलं. मधूनच पंजे आपटायल्याचा आवाज येऊ लागला. मगा ते तनघराच्या कोपऱ्यात ओरडत होतं, पण आता ते त्यांच्या पायथ्याकडे सरकत ओरडू लागलं, पायथ्याकडे येऊ लागलं. जसजसे ते पायाकडे येऊ लागले तसतसा आवाजही मोठ्याने काढू लागले. त्यांच्या पायाच्या अगदी जवळ ते आलं तेव्हा मांजराचे गुरगुरणे असह्य झाले. खूप मोठ्यानं ओरडू लागलं ते. मग तर जीवाच्या आकांतानं ते काटू लागलं, पंजे आपटू लागलं. अण्णांना शंका आली. ते चटकन उठले आणि कौशल्याला हलवत म्हणाले, कौशे उठ बरं पटकन, काडीपेटी कुठे दिवाला, काहीतरी भानगड दिसतीये, त्याशिवाय हे असं मांजर ओरडणार नाही बघ. त्या पटकन उठल्या. अंधारातच सरावानं त्यांनी चुलीजवळ गेल्या. मांजराचा गोंगाट सुरूच होता. चाचकून चुलीवरचा कठड्यावरची काडी पेटी त्यांनी हातात घेतली. लागली चिमणी पेटवली. दिवा घेऊन त्या अंतरुणाकडे आल्या. समोरचं दृश्य पाहून त्या अवाकच झाल्या. त्यांच्या अंथरुणाजवळ भला मोठा नाग होता. अंथरुणापासून केवळ 1.5-2 फुटावर तो येऊन थांबला होता. अंथरुण आणि नाग यांच्यामध्ये दक्ष सैनिकासारखं मांजर उभं होतं. त्याने नागास त्यांच्या अंथरुणाकडे येण्यापासून रोखलेलं. दिव्याच्या उजेडानं आणि माणसांच्या हालचालीच्या जाणीवेनं नाग सैरभैर झाल्यासारखा करू लागला. दिवा भिंतीच्या कडेला ठेवत कौशल्याने अंथरुण पांघरून गोळा करून घेतलं आणि ते धान्याच्या कणगीवर टाकलं. बघा, ज्या मुक्या प्राण्याला 2 तुकडे आपण खाऊ घालतो, प्रेमानं वागवतो घरामध्ये, ते आपल्या जीवाचंही रक्षण करतं. आणि त्याच्यासाठी मांजर हे लेखकानं तिथं उभं केलेलं पात्र आहे. बघा की मुका प्राणी सुद्धा एखादा त्याला आपण जर जीव लावला तर ते माणसाला किती सुरक्षा देतं ह्याचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून अण्णा देखील तिथं भांबावलेले. काय करावं त्यांना काही कळत नाही. प्रसंग बाका होता, पण गर्भगडीत धुवून जमणार नव्हतं ना. पटांगणातली गोष्ट वेगळी असते साप मारायला, पण घरातल्या नागाला एकट्याने मारणं शक्य वाटत नव्हतं. वरच्या बाजूला कणगीच्या शेजारी सुवर्णा
आणि साहेबू झोपलेले होते. नाग तिकडे जाईल ही भीती, हातात काही नव्हतं. त्यांनी तात्काळ जाग्यावर उडी मारून छप्पराच्या वाशाची एक काटकी मोडली. नागाच्या पुढे ती आपटू लागले. त्यांची अपेक्षा अशी होती की ते भीतीनं नाग बाहेर जाईल. हातातली काटकी अण्णांनी घट्ट पकडलेली, नजर नागावर केंद्रित असं करत ते म्हणाले, कौशल्ये, अशीच बाजूने होत दार तेवढं उघड, म्हणजे जित्राप दारातून बाहेर जाईल. म्हणजे हे नाग साडीच्या निऱ्या सावरत त्या अबदारपणे दरवाजाकडे गेल्या. आतली कडी काढून दरवाजा उघडला. नाग बावरलेला होता. कोणीकडे पळावं त्याला काहीच कळेना नागाला. मग त्यानं आक्रमक झाला. हे कदाचित त्याला ठरवता येत नसो की आपण काय करावं त्या नागाला. ते जागे झाल्यापासून मांजराचा आरडाओरडा जरा थांबला असला तरी अजूनही ते अण्णाच्या दोन्ही पायात दबा धरून उभं होतं. असं मांजरामुळेच नागास अण्णावर आक्रमण करणे शक्य झालं नव्हतं. म्हणून फणा उगारून नाग दरवाजा उघडणाऱ्या कौशल्याकडे आणि अण्णाकडे आळीपाळीनं बघत होतं. आणि ते सुईच्या आकाराच्या त्याच्या चमचमणाऱ्या जिभल्या जबड्यातून वेगाने आत बाहेर काढत होतं. जिव्हाळ्या चाटत होतं. दरवाजाची कडी उडून कौशल्या जेव्हा परत फिरली तेव्हा नागानं अचानक आक्रमक पवित्रा घेतला आणि काटकोनात असं वळत मागे त्याने कौशल्याकडे मोर्चा वळवला. ती अण्णांची पत्नी कौशल्या घाबरून मोठ्यानं ओरडू लागली. आता त्यांना धड परत दरवाजाकडे जाता येईना ना अण्णाकडे येता येईना. त्या मध्येच अडविल्या गेल्या. पाठीमागे भिंत, नागाने फुटभर फणा काढलेला. चिक्याच्या चपळाईने मांजराने उडी मारली आणि ते कौशल्याच्या पायात उभे राहिले. बघा, त्या कौशल्याकडे त्या नागानं असा फणा केला की ते मांजर इकडून तिकडे उडी मारली त्यानं चपळाईने आणि त्या कौशल्याच्या पायामध्ये उभा राहिला आणि तिच्यापासून संरक्षण त्या नागाचं करू नागापासून तिचं संरक्षण करू लागलं. आता हबकलेल्या नानांना काही सुचेना. कौशल्याकडे जावे तर तिकडे मुलं झोपलेली. त्यांनी मुठीत घट्ट पकडलेली काटकी घामाने ओली झाली होती. अण्णा घाबरून गेले. नाग मात्र फुसफुस असा फुतकारत होता आणि मांजर देखील त्याला प्रत्युत्तरादाखल गुरगुरत होतं त्याच्यावर. कदाचित नाग फुसकारून आणि मांजर गुरगुरून ते एकमेकाला आजमावत होते. मांजरानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्या मालकाच्या जीविताच्या रक्षणाचा जणू विडाच उचलला होता. नागाला त्या मांजराच्या नजरेतील निश्चय दिसला असावा. त्याचे आक्रमक फुतकार कमी झाले आणि उंचावलेला फणा खाली त्यानं झुकवला. त्याने पळ काढण्याचे ठरविले, पण तो दरवाजातून बाहेर न जाता अण्णा आणि कौशल्याच्या मधून सळसळत पुढे गेला. अचानक वळसा मारत मुलांच्या उशाला लागून साहेबूच्या कानास घासून पुढे जात असताना कौशल्याचं अवसान गळालं. कमरेच्या कण्यातील हाडं लिबलिबीत झाल्यासारखी झाली आणि त्या भिंतीकडेला गळून पडल्या. नाग सरळ पुढे निघून गेला. गाडग्याच्या उतरंडी मागून पेंडीच्या पोत्याला वळसा घालून कोपऱ्यात पडलेल्या अडगळीच्या सामानात तो गडप झाला, गर्भगडीत झाला. आता अण्णांनी कौशल्या मात्र घाबरून गेली, घामाघूम झाली. कसलाही दगा फटका न करता पोराजवळून नाग निघून गेल्यानं भानावरती आली. पुढं होत कौशल्यानं दोन्ही पोरं उठवली. त्यांच्या गालावर हात असा फिरवला आणि कडकडून अशी कानशिलाजवळ बोटं मोडली. त्यांना कडकडून मिठ्या मारल्या. तिचं डोळं आसवांनी डबडबून गेलं. आसावलेल्या पोरांना काय चाललं हे काहीच कळत नव्हतं. ते मरणाच्या दाढेतून सुटलेत याची जाणीव त्यांना कदाचित नसावी. अण्णा आणि कौशल्या किंचित भयमुक्त झाले, भीतीतून बाहेर आले. तरी ते संकटमुक्त थोडेच झाले होते. घरातच कुठेतरी साप त्या अडगळीत गेलेला आहे. नाग अजून घरातच आहे. आता तर तो अडगळीत लपून बसला होता. तो अधूनमधून दिसतो का काय हे बघत असायचे. तो फडा काढून मधून मधून निरीक्षण करायचा ह्यांचं आणि लगेचच पुन्हा अडगळीत अदृश्य व्हायचा.
फणा काढलेल्या कौशल्याने जेव्हा बोट दाखवलं तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य पोरांच्या लक्षात आले. ते बघा तिथं साप आहे, ते बघा तिथं साप गेलेला आहे असं जेव्हा दाखवलं ना तेव्हा पोरांना गांभीर्य कळलं. त्यांची झोप कुठल्या कुठे पळून गेली. भीती आणि गारठाया दोन्ही मुलं थरथरू लागली. अण्णांची धारणा अशी होती की जनावरावर हात उचलायचा तर त्याला ठार मारलं पाहिजे, आणि जर अर्धवट त्याला थोडंसं मारलं डिवचलं तर त्याला काय अर्धा नाही अर्धा कच्चा मार दिला आणि चित्रा तावडीतनं निसटलं तर ते डुक धरतं म्हणे. पिढ्यानपिढ्या सांगीवांगी झिरपत आलेल्या डुक धरलेल्या जित्राबाच्या गोष्टी त्यांच्या पक्क्या भिनलेल्या होत्या. त्यामुळे अडगळीत लपलेल्या जनावरास हुसकावून लावणे आणि तेही मध्यरात्री एकट्या पुरुषाचं हे काम नाही, ते अशक्य वाटू लागलं त्या अण्णांना. आणि मग त्यांनी खुंटीवरची विजेरी हातात घेतली बॅटरी आणि म्हणाले, चला आपण आता नानांच्या गोठ्यावर झोपायला जाऊ. भानू नाना बोलत असताना त्यांचं लक्ष नाग जे ते लपला होता तिकडे होतं. कौशल्या अंथरून पांघरून गोळा करत होत्या. नानांच्या झोपायला जायचंय तर सोबत अंथरून पांघरून न्यावं लागणार होतं, आणि म्हणून कौशल्याने चुलीतली राख उचलली, थोडासा अंगारा म्हणून ती हातात घेतली आणि ती दोन्ही मुलांना लावली कपाळांना आणि ती तोंडानं पुटपुटत राहिली. आय कृष्णा माय, एवढी बलामट टळू दे, खणा नारळनं तुझी वटी बरीन. शंभू महादेवा, माझ्या लेकरावरची त्याची नजर बाजूला सार, तुला 5 नारळाचं तोरण बांधील. दरवाजा बंद करण्यापूर्वी त्यांनी मांजरास बाहेर काढलं. आता लक्षात ठेवा, लेखकानं एवढं बारीक सारीक वर्णन जे केलंय, भाणामती केगामती, ते लिंबू टाकणं, कर्तुक करणं, नवसायास करणं, आलेली संकट जणू तो शंभू महादेव किंवा ती कृष्णामाय निवारण करणार आहे याच्यासाठी साकडं घालणं, ह्या अज्ञानी मनाला अंधश्रद्धा खिळून बसलेल्या असतात. त्यांना माहीत नसतं हे, पण त्यांची भाबडी श्रद्धा असते. आणि तसं म्हणून त्यांनी मांजराला बाहेर काढलं आणि ते नानांच्या घरी निघून गेले. नानांच्या घरी अण्णांना काही झोप लागली नाही. त्यांना सारखं त्यांच्या नजरेसमोर तो नागाचा फणाच तरळू लागला. आता इथं काही नाग नाही, परंतु त्याचे ते मघा ऐकलेले फुतकार त्यांच्या कानामध्ये सतत ऐकू येत होते. ते स्वतः, मुलं, कौशल्या हे सगळेच मरणाच्या दाढेतून बाहेर आले होते. मरणाची सावली एवढ्या जळून गेल्यानंतर अण्णांना निर्धास्त झोप लागणं कसं शक्य आहे? नदीपासून अलीकडं 3-4 किलोमीटर अंतरावर आपलं शिवार. पूर्वी नदीपासून येतपर्यंत सगळी बागायती जमीन असायची, सगळीकडे पिकं डोलत होती. त्या पिकाऊ जमिनीच्या पोटात किड, मुंग्या, सरड, बेडकं, साप असे हजारो तऱ्हेचे जीवजंतू नांदत होते. ओली उबदार भुई त्या सर्वांच्या पोटाची काळजी घेत होती. नदीपासून अलीकडे जसजशी घरं होऊ लागली, बंगले उभा राहू लागले, तसतसे ते जीवजंतू, किडे, मुंगे, साप, सरडे दूर ढकलत लोकांनी हुसकावून लावले आणि ते आता आपल्या शिवारापर्यंत येऊन पोहोचले. त्यामुळे मूळचे या भुईतले आणि तिकडून आलेले अशी मिळून आपल्या शिवारातल्या सापांची संख्या वाढली. तुलनेने अजूनही या भागात बऱ्यापैकी शेतीवाडी असली तरी आता येथील भुई सुद्धा लोकांच्या बंगल्यांच्या खाली जाऊ लागली. बघा की वन्य प्राण्यांनी आपली हद्द सोडली नाही. का सोडली नाही? तर माणसांनीच त्यांच्या जंगलामध्ये आपली घरं बांधायला सुरुवात केली. हे लक्षात ठेवा की ज्याचा शेर त्याला असला पाहिजे, ज्याची राहण्याची ठिकाणं भुईत राहण्याची, मातीत राहण्याची, त्यांना खायला मिळण्याची, बेडकं असायची, उंदरं असायची, याच्यावर ही साप वगैरे जगत असायची. आता ती सगळी जमीनच त्यांना ती राहण्याचीच तुम्ही घेतली. मग ती उंदरं वगैरे तुमच्या घरांनी आली, मग साप कुठं जातील खायला? त्यांच्या घरातच यावं लागेल ना. ती सगळी जमिनी आता जाऊ लागली आणि तिकडून त्या लोकांनी हुसकावून लावली. आपली इथलची काय आणि ही काय अशी म्हणून सापांची संख्या आपल्या इथं घरातही यायला लागली, आपल्या भागात वाढायला लागली.
आणि म्हणून अण्णांनी थोडी कुशी बदलली. रात्री झोपल्या झोपल्या नानांच्या घरी. आपली भुई सापांनी लदबदलेली असताना आपण किती बेफिकिरीनं राहतोय. समोर बागा आहेत, मागील बाजूची सर्व जमीन आता बंगले झाले, कॉम्प्लेक्स आहेत, रो हाऊस ह्या सगळ्यांनी भरून गेली आणि आजूबाजूला सगळे सापच साप. आता त्यांच्यापासून बचाव व्हावा म्हणून आपण काय करतो? काहीच नाही. किमान घर तरी तसं असावं की जिथं सापाला रात्री बेरात्री सहजासहजी आपल्या घरात प्रवेश करता येणार नाही. आता आपलं घरच चगळानं शाकारलेलं म्हणजे झोपड. त्या चगळात साप आरामशीर राहू शकतात, त्यांची अंडी उगवू शकतात, चगळातून ते सरळ घरात उतरू शकतात. उषा पायशाला म्हणजे उषा पायथ्याला असं म्हणायचे, साप फुरफुरत असताना गप्प बसून कसं चालेल? काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. काय करावं? आता बघा, म्हैस घेतली ती मेली. बैल म्हणजे ह्या भावांच्या अडचणी बघा. दामुअण्णा त्याचा एक बैल चांगला शेती करायचा, तो म्हणजे भानू नानाची शेतीसाठी बैल द्यायचा, त्याचं पाणी हा घ्यायचा. आता ह्याचाच बैल गेला, सावड मिळत नाही, साहेबू काही करत नाही, व्यसनी बनून दारू पितो, ती मिटत नाही. मुलगी आहे, चांगलं शिकवलं पाहिजे, ती समस्या, ते मिटत नाही. घरात साप घुसतायत, साप घर बांधण्याची समस्या, शेती विकायची नाही, विकावं लागते, अनेक समस्या. आणि पुन्हा मग ते आपल्याकडे साधं घर राहिला अशा सापापासून सुरक्षा करायला दिवसाचं तरी रात्रीचं तरी निदान. पुन्हा ते एका विचारामध्ये गुरफटून गेले. ते रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर सतत फिरत राहिले, तळमळत राहिले. पहाटे पहाटे कुठे त्यांना थोडीशी झोप लागली. उठले तेव्हा त्यांचा निश्चय पक्का झाला होता की आता विकतोच आहे जमीन तर 4 गुंठे आणखी जास्ती विकायची, राम सारखे पक्के पत्र्याचे घर बांधायचे, उजेडासाठी विजेचं कोटेशनही भरायचं. मग अनेक वेळा बोलणी करून बैठका घेऊन अण्णांनी 5 गुंठे जमीन तब्बल 50,000ला विकायची ती विकली ठरवून. कुलकर्णींना ती विकली. आता शेती क्षेत्र असल्यानं हा दरही तेव्हा विक्रमी असाच दर होता बरं का, काही कमी नव्हता, खूप होता. आता कारण वेगळी होती, पण शेतकऱ्यांना जमिनी विकाव्या लागत होत्या. परिणाम एकच, पिकाऊ क्षेत्रामध्ये घट होत होती. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वेगाने घटत होत्या, त्याच वेगाने बंगले, कॉम्प्लेक्स, रो हाऊसेस वाढत होते. अण्णांनी कागद लिहून दिला तेव्हा पुसेगावची यात्रा सुरू होती. अण्णा तडक पुसेगावला गेले. तेथे देखना खिलार खोंड विकत घेतला, टेम्पोत टाकून तो आणून दावणीवर बांधला. त्याच टेम्पोत त्यांनी कॅनॉलच्या दुकानातून पत्र्याची पानं विकत आणली, पत्र टाकायला घरावर परड्यात टाकली. चांगलीच घराच्या भिंतीची उंची वाढवून त्यावर पत्रा टाकून निवारा मजबूत करायचा असं त्यांनी ठरवलं. आणि घरी आल्यानंतर ते जेव्हा टेम्पोमधून पत्र्याची पानं उतरत होते तेव्हा शेजारी पाजारी गोळा झाले. आता शेजाऱ्यांची संख्या वाढली होती. 4-6 महिन्यात त्या भागामध्ये 4-5 नवे बंगले उभे राहत होते. तेथे ऊस उगवायचा, तिथे इमारती उगवू लागल्या. हे प्रश्न येऊ शकतात. असे जिथं ऊस उगवायचा तिथं इमारती उगवू लागल्या. नव्याने बंगला बांधलेले बँकेतले चांडक म्हणाले, हल्ली पत्र्याची घरं कोणी बांधत नाही, आता सगळीकडे स्लॅब आणि तेही आरसीसी सुरूच आहे, तर मग तुम्ही हे पत्रे कशाला आणलेत हो? थोडंसं धाडस करून आरसीसीच बांधायचं की, असे ते चांडक म्हणाले बँकेतले. हातातलं पत्र्याचं पान भुईवर टाकत अण्णांनी चांडकाकडे जळजळीत कटाक्ष टाकला. ते रागाने लालबंद झाले. तावातावाने म्हणाले, म्हणजे मी आणखी 8-10 गुंठ विकायला पाहिजे होती म्हणा की जमीन. चांडक सरळ मनाचा माणूस, मध्यमवर्गीय माणूस. त्यानं म्हणाला की तिथे नव्यानेच तो राहायला आलेला, त्याला काही माहित नाही एवढं. भाबड्या शेतकऱ्यास चांगला सल्ला द्यावा म्हणून ते जसे बोलले, अण्णांनी जमीन विकून पत्र्यांची पानं आणलीत की शिल्लक पैशातून, हे त्यांना काय माहिती. पण अण्णांचं ते वाक्य ऐकल्यावर त्या वाक्यातला अंगार चांडकांच्या लक्षात आला. मनगटावरच्या घड्याळात पाहिल्यासारखं त्यांनी असं केलं आणि तिथून आपण त्या चांडकांनी हळूच आपला पाय काढता घेतला. मग नवा खोंड पाहत त्याचं पुढून मागून निरीक्षण करून काही लोक आले तिथं म्हणू लागले ना, अण्णा काही म्हणा,
खोंड बाकी नंबरी आणलाय बघा, नंबर 1 आहे असं म्हणत एक एक करत जमलेले लोक निघून गेले. अण्णांचा खोंड होताच. खूप देखणा होता. लांबार उभार, बगड्यांच्या पिसासारखा पांढरा शुभ्र आणि पिंडीसारखा असं उभार त्याचं वसंड होतं. वशिंड किंवा वसंड. विकली जमीन तरी त्यांनी दारात असा देखणा ऐवज उभा केला. ही गोष्टही अण्णांना किंचित दिलासा देणारी होती. जरी विकली जमीन तरी इतकं सुंदर बैल आणले. जमीन विकावी लागल्यापासून त्यांची वाढलेली चिडचिड रुबाबदार खोंडामुळे त्यांच्या बघण्याकडे बघत असल्यामुळे हे खोंड जे आपल्या दारात उभे असल्यामुळे जरा थोडंसं चिडचिड कमी झाली, हलकी पडत गेली. आता लिगाडे काकूंचे 3 निरोप झाले. त्यांना गोमूत्र हवं होतं. सकाळच्या कामाच्या रगड्यात सुलावहिनी गोमूत्र धरायच्या विसरायच्या आणि परत दिवसभर गोमूत्राचं लक्षात आलं तरी गाय कधी मुतून रिकामी होईल सांगायचं नाही, भरोसा नाही. म्हणून काल 3रा निरोप आला तेव्हा मात्र त्यांना रात्री काही झोपच आली नाही. त्यांनी काय केलं, रात्री झोपताना असं ठरवलं की पहाटे आपण उठल्याबरोबर गाय उठवायची आणि गोमूत्र धरायचं. ठरल्याप्रमाणे आज पहाटे त्यांनी गोमूत्र धरलं. सकाळची सर्व कामं उरकली आणि दुपारी त्या गोमूत्राची बाटली घेऊन काकूंकडे निघाल्या. सोबत धाकला विजू देखील होता. आता हे बघा की आता त्या परिसरात वस्ती वाढू लागली, मध्यमवर्गीय लोक येऊ लागले. त्यांच्यामुळे वेगवेगळे छोटी मोठी नोकरी करणारे तिथं सगळे तिथे येऊ लागले. सुलावहिनी त्या काकूंच्या घरी गेल्या नाही का, आणि लिंगाडे काकूंच्या त्यांनी ते त्या लिंगाडे काकू कपड्यांच्या ढिगामधून काही काही काढत होत्या गोधडीसाठी वगैरे. ढिगासातील काही कपडे वापरून जीर्ण झाले होते, काही कपडे सुस्थितीत होते, काही नवे होते. कपड्यांचे असे वेगवेगळे 4 ढीग त्यांनी तयार केले होते. वर्गवारी केले कपड्यांची, काही का वापरण्यासाठी, काही फेकून देण्यासाठी, काही पुन्हा शिवून करण्यासाठी, काही गोधडं करण्यासाठी, असे काही कापड असतील. काही ड्रेसही त्यातले छान होते. विजूला एक ड्रेस खूप आवडला, सुना वहिनीलाही ते ड्रेस आवडला, पण ते स्वीकारणे काय आवडलं नाही. कारण लोकांची जुनी कापडं आपण वापरायची म्हणजे कमीपणाचं वाटू लागलं. त्यांनी ड्रेस नको म्हणून परत बोचक्यात बांधायला लावले आणि कपडे ठेवून निघायला लागले. फ्रीज मधलं थंड पाणी त्यांना प्यायला दिलं. बघा हे फ्रीज आलं, दुसऱ्यांचे कपडे न वापरणे, गोमूत्र पाहिजे असणे, खेड आणि शहराचं एकत्रीकरण हे व्हायला लागलं आता. आणि मग सुलावहिनी चहा पिला, त्यांनी ते गोमूत्र दिलं लिंगाडे काकूंना आणि ते निघाल्या. पण विजू मात्र मुळू रडू लागला. सुलावहिनीने त्याला विचार का रडतोस म्हणून विचारलं तर तो कारणही सांगेना. काही दुखतंय का म्हणलं तर तेही सांगेना. मग रडणंही काही थांबवत नव्हता. खूप खोदून खोदून जेव्हा सुलावहिनीने विचारलं तेव्हा हळूच त्यानं आईच्या कानात सांगितलं. ते ऐकून सुलावहिनींना त्याचा राग आला, त्याच्या गरिबीची चीड पण आली. त्यांच्या स्वतःच्या रागाने त्यांनी त्याच्या पाठीत एक रट्टा लगावला आणि विजून पुन्हा बोकाळ पसरलं. सुलावहिनीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी डोळ्यात पदर लावला. काकू शेजारीच उभ्या होत्या. ते लिंगाडे काकू आधीच त्या म्हणू लागल्या घेऊन जा ड्रेस, तर ते नको म्हणायचे सुलावहिनी. पण त्या लिंगाडे काकू म्हणल्या का मारलं हो, गोंधळून गेल्या त्या. का मारलं, रडायला लागलाय तो, नेमकं काय झालंय. आता सुलावहिनीला काही सांगू वाटेना. आणि मग त्या म्हणाल्या आता न राहून हे बघा ते तुम्ही मगाचे ड्रेस जे दाखवले ना त्यातला एक ड्रेस त्याला खूप आवडलाय, असं तो स्वतःहून म्हणा लागला. मग यांनीच परत बोचक्यात ठेवायला लावले होते सुलावहिनीने. मग आता तो परत ते कसे काय मागतायत. मग काकूंनी सुलावहिनीला शांत केलं, विश्वासात घेतलं, चूळ भरण्यासाठी तांब्यात पाणी दिलं. तेव्हा ते म्हणाल्या काही नाही, मगा काढलेल्यातील एक ड्रेस द्या, याला आवडलाय असं त्या म्हणाल्या. आणि मग ते ड्रेस दिला. काकूंना चुटपुट राहिली. सुलावहिनींना कसं समजून सांगायचं हे काही कळेना. पुन्हा एकदा काकूंनी सुलावहिनी नग म्हणता म्हणता चहा ठेवला. चहा पुन्हा दिला. ते कॅरीबॅग मध्ये विजूच्या कॅरीबॅग मध्ये ड्रेस दिला आणि त्या विजूच्या हातात दिला. आणि विजू खुश होऊन मग सुलावहिनी त्यांच्या काळजात काहीतरी रटरटतंय असं टोचत राहतंय. गॅसवरचा चहा रटरटल्याचा आवाज जणू ऐकू येतोय असंच ते वाटलं. आणि काकूंचा निरोप घेऊन त्या निघाल्या. तेव्हा विजू खुशीत होता, पण सुलावहिनी मात्र नाराज होत्या.
कसला तरी तिरस्कार त्यांच्या धमण्यातून व्हावं लागला. त्यांना समजत नव्हतं. बहुतरी नव्याने आलेल्या नोकरदार वर्गांचा चांगुलपणाही त्यांना खटकत असावा, कदाचित खटकत असावा, कडू वाटत असावा, हे त्यांना कळण्याचं झालं. ऐशारामी जगणं खूपच असावं. काकूंनी आपल्यावर दाखवलेल्या दयेनं त्या व्यतीत झाल्या की काय. ही कसली व्यवस्था हो. प्रस्थापित होत होती. एखाद्यानं जेवढी तुमच्यावर माया करावी, प्रेम द्यावं, आपुलकी दाखवावी, तेवढा तुमचा तिरस्कार बाळसे धरेल. विचारांच्या तंद्रीत त्या गोठ्यावर पोचल्या सुनावहिनी. आणि इथं हा एक भाग संपतो पहा. तर याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या तासात पाहूया. ठीक आहे.